रील स्टार रोहिणी परादेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तिच्या चाहत्यांना तर हा मोठा धक्का होता. तिच्या रील्सचा एक मोठा चाहता वर्ग होता, मात्र तिच्या आत्महत्येने तो अवाक झाला होता. तिने असं का केलं असा प्रश्न त्यांना सतावत होता. जवळपास 25 दिवसानंतर त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. रील स्टार रोहिणी परादेच्या आत्महत्येनंतर 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रोहिणीने आपल्या हॉटेल ग्रामपंचायत या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे ही घटना घडली होती. यानंतर रोहिणीच्या आत्महत्येचे कारण शोधले जात होते. याबाबत पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला, मात्र कुठलेच धागेदोरे हाती लागले नाही. तिच्या आत्महत्येबाबत अनेक शंकाही उपस्थित केल्या गेल्या, शिवाय काही अफवाही पसरल्या होत्या. आता या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी एक तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत रोहिणीचा पती निलेश तिला मनाविरुद्ध हॉटेलमध्ये काम करायला लावत होता, तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता, त्यामुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असा आरोप केला आहे. या तक्रारीवरून आता पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोहिणीच्या आत्महत्येच्या 25 दिवसानंतर ही नवीन अपडेट पुढे आली आहे. रोहिणीने सोशल मीडियावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यातून तिचे हजारो फॉलोअर्स होते. तिच्या रील्स ही मजेशीर आणि तिच्या हॉटेल संबंधात होत्या, त्यामुळे लोक त्या रील्स आवडीने पाहत होते. रील्सवरून तरी रोहिणी आनंदी आहे असं तिच्या चाहत्यांना वाटत होतं. त्याचवेळी अचानक 26 मे रोजी ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली, त्यामुळे तिचे चाहते शॉकमध्ये होते. त्यावेळी वेगवेगळे तर्क लावले जात होते, पण आतून ठोस काही समोर येत नव्हतं. तिच्या पतीनेही तिच्या मृत्यूनंतर भावनिक पोस्ट केली होती, त्यावरही अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. शिवाय संशयाची सुईही त्याच्या दिशेने जात होती. तर काही जण तिचे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असं सांगत होते. काहींनी तर पार आकलना पलीकडचे तर्क लढवले होते. पण शेवटी रोहिणीच्या कुटुंबियांनी पुढे येत सत्य काय आहे ते पोलिसांसमोर सांगितलेच. अनेक दिवसापासून नवऱ्याच्या जाचाला ती कंटाळली होती. रील्समध्ये खुश दिसणारी रोहिणी आतून मात्र पोखरून गेली होती. तिचे खच्चीकरण सुरू होते, त्यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतला. आता नवऱ्याच्या चौकशीत काय समोर येते ते पाहणे महत्त्वाचं ठरेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.